उद्या देशाचे पंतप्रधान किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री कोणत्याही आरोपाखाली किंवा इतर कारणाने तुरुंगात गेले आणि शिक्षा म्हणून तिथेच महिनाभर राहिले तरी ते आपल्या खुर्चीवर बसून देश किंवा राज्य चालवत राहतात। हे ऐकायला थोडंसं अवघड वाटतं, पण हे आतापर्यंत भारतात पूर्णपणे कायदेशीर होते। आरोप असू दे, अटक असू दे, जामीन मिळो व ना मिळो, पद मात्र कायम होते। पण आता हे चित्र बदलणार आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कायदा येण्याची तयारी होते ज्याने तुरुंगात 30 दिवस राहिलेल्या कोणत्याही नेत्याचे पद आपोआप रद्द होणार आहे। खरंच अशा कायद्याची गरज आहे का? हा कायदा अंमलात येऊ शकतो का? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय कसं काय। ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली। केंद्र सरकार एक क्रांतिकारक कायदा आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यानुसार तुरुंगात सलग 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहिलेल्या कोणत्याही नेत्याला त्याचे पद कायम ठेवता येणार नाही। मग तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो वा मंत्री। निकम हे स्वतः या विषयावर काम करणाऱ्या संयुक्त समितीचे सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितले की हा कायदा अंमलात येण्यासाठी हालचाली खूप वेगाने सुरू आहेत। वास्तवात हे विधेयक मागे वेगवेगळ्या नावाने समोर आणले होते, ज्याचे नाव होते संविधानाची 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑगस्ट 2025 मध्ये लोकसभेत 3 विधेयकं एकत्र मांडली होती। पहिले म्हणजे संविधानाची 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025, दुसरे जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणि तिसरे म्हणजे केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक। या तिन्ही विधेयकाचा एकच उद्देश होता, 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकेल अशा गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या कोणत्याही नेत्याला सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याचे पद आपोआप जावे। या कायद्यानुसार जर एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाली तर 31व्या दिवशी पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतील। पंतप्रधानांनी काहीच कारवाई न केल्यास 31व्या दिवशी ती बडतर्फी आपोआप लागू होईल। तीच प्रक्रिया राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल करतील आणि जर स्वतः पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तुरुंगात असतील तर त्यांना 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल। नाही दिला तर पद आपोआप संपेल। या विधेयकात एक महत्त्वाची सूट दिली आहे। जर नेत्याला जामीन मिळाला किंवा न्यायालयाने त्यांची सुटका केली तर ते पुन्हा पदावर येऊ शकतात, म्हणजे पद कायमचे जात नाही। पण तुरुंगात असेपर्यंत कारभार चालवता येणार नाही, हे मात्र निश्चित आहे। या विधेयकावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि द्रुमुक यांनी संयुक्त समितीत सहभागच घेण्यास नकार दिला। त्यांचे म्हणणे होते की हा कायदा केंद्र सरकार राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरेल। जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात होते आणि मुख्यमंत्री पदावर होते त्यावेळी उद्भवलेल्या संवैधानिक प्रश्नाला या कायद्याने थेट उत्तर दिले असते, हे अनेकांच्या लक्षात आले। भाजपवर आरोप झाला की हा कायदा म्हणजे आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांना टार्गेट करण्याचे राजकीय हत्यार आहे। पण सरकारने सांगितले की हा कायदा राजकीय नाही, लोकशाहीला अधिक स्वच्छ बनवण्यासाठी आहे। लोकसभेने या कायद्यावरील संयुक्त समितीच्या अहवालाची मुदत 2026च्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवली आहे। समितीत लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून 31 सदस्य आहेत। रविशंकर प्रसाद, भर्तृहरी महताब, सुप्रिया सुळे, असदुद्दीन ओवैसी, सुधा मूर्ती आणि खुद्द उज्ज्वल निकम यांच्यासारखे ज्येष्ठ चेहरे या समितीत आहेत। भारत हा या प्रकारचा कायदा आणणारा पहिला देश ठरणार आहे। पण जगात यासारखे काही नियम इतर देशांमध्ये आधीपासून आहेत। जसे की ब्रिटनमध्ये 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली व्यक्ती संसदेत बसू शकत नाही, असा कायदा 1981 पासून आहे। आयर्लंडमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या खासदाराचे सदस्यत्व रद्द होते। इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोप निश्चित झालेल्या नेत्यांनाही पद सोडण्यास सांगितले आहे आणि चारित्र्य प्रश्नावर खुद्द न्यायालयाने नेमणुका रोखल्याचे प्रकारही घडले आहेत। भारतात सध्या 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यावर नेत्याला निवडणूक लढवण्यास बंदी येते। पण या प्रकरणात शिक्षा झाल्यावर म्हणजे खटला संपल्यावर ही कारवाई होते। नव्या कायद्याचे वेगळेपण हे आहे की शिक्षा होण्याआधीच केवळ अटक किंवा 30 दिवसाचा तुरुंगवास पुरेसा आहे। सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समिती पुढे आहे। समिती विविध राज्यांच्या सचिवांशी बैठक घेत आहे। कायद्यातील संभाव्य त्रुटी ओळखून त्या दूर करण्याचे काम सुरू आहे। उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की हा कायदा प्रभावीपणे अंमलात यावा यासाठी प्रत्येक राज्याची परिस्थिती समजून घेतली जात आहे। 2026च्या पावसाळी अधिवेशनात समितीचा अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता आहे।
त्यानंतर संसदेत मतदान होईल आणि हे संविधान दुरुस्ती विधेयक असल्यामुळे 2/3 बहुमत लागेल. विरोधाभास असा आहे की ज्या विरोधी पक्षांनी या समितीवर बसण्यास नकार दिला त्यांनीच तुरुंगात असलेल्या नेत्यांच्या पदावर सर्वात आधी प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र त्याच प्रश्नाचे उत्तर देणारा कायदा समोर आल्यावर त्यांनी पाठ फिरवली आहे. राजकारणात गुन्हेगारीकरण हा प्रश्न केवळ भारतापुरता नाहीये. जगभरात बेरलुस्कॉन, नेत्यानाहू, थाकसीन, शिनावात्रा यांच्यासारख्या नेत्यांनी आरोप असतानाही पद कायम राखले होते. भारतातही हे घडत आले आहे. पण आता जर हा कायदा प्रत्यक्षात आला तर एक मोठी लक्ष्मण रेखा आखली जाईल. तुरुंगातून शासन चालवण्याचा काळ कायमचा बंद होईल. पण प्रश्न असा आहे की हा कायदा म्हणजे लोकशाहीची ताकद आहे की राजकीय हत्यार आहे? ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी बनवलेले कायदे नेहमीच तटस्थ असतात का? आणि जर हा कायदा खरोखरच लागू झाला तर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय नकाशावर किती नावं गायब होतील याचा विचार आपण करायला पाहिजे. तुमचे मत काय? तुम्हाला काय वाटतं? हा कायदा व्हायला हवा की नको? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.